मित्रांनो, मुक्ता साळवे म्हणजे लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी. मुक्ता साळवे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकत होत्या. त्यांनी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी महार मांगांच्या दुःखाविषयी हा निबंध लिहिला, जो त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकतो. हा निबंधच आपल्याला आज बघायचा आहे. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी सुमेध शिरसाट जोशाबा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. बघूया मुक्ता साळवे यांनी लिहिलेला महार मांगांच्या दुःखाविषयी हा निबंध. मित्रांनो, मुक्ता साळवे लिहितात, ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंतकरणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग महारांच्या दुःखाविषयी भरविले. तीच जगतकर्त्याने मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे. महाराज, आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडन करावे, तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषे करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे, आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत, तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही, तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे? हर हर असे वेद की ज्यांचे अवलोकन केल्याने ब्राह्मणांच्या मताप्रमाणे महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकळेस किती मूर्खत्व म्हणजे दोष येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून व इंग्रज लोक बायबलच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाळ मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होत व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो. आम्हा गरीब मांग महारास हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते, त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय? पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे, त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांग महारास मारू नका असे म्हणणारे कोण बरे?
त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे मांग महार असून वाचतात, तर ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विद्वांच्या हजामती करीत फिरावे की काय, असे बोलून तो त्यास शिक्षा करी. दुसरे असे की लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही, बाजीराव साहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले, पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी, तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडित हो, हे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याचकडेच लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते, म्हणून हिव, पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे. ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंत रोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली? मांग महारांच्या मुलास ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख! हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते. शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा, पानसरे, काळे, बेहरे हे निरर्थक मांग महारांवर स्वाऱ्या करून विहिरी भरीत होते व गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते, ती बंद झाली. आणि पुणे प्रांती मांग महारावर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महार मांगावर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते. ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. मांग महारांवर ह्यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असता ते म्हणत की ह्यांनी चोरी करून आणले. हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे. जर मांग महार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारीत. पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता
मांगाचे किंवा महाराजचे डोके मारित होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य आल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे. ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी की जे ब्राह्मण आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्रबंधू आम्हास ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार शैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हास जाती बाहेर टाकू. आमच्या प्रिय बंधूंनी मांग महाराजांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करीतात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखाने पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल. तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही. परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. ह्यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करीतात. मग तुम्ही तर मांगमहारच आहात. मित्रांनो, अशा प्रकारे हा निबंध आहे. हा निबंध ज्ञानोदय नावाच्या वृत्तपत्रात 1855 सालात प्रकाशित झाला होता. हा निबंध मराठीतील पहिल्या दलित लेखिकेच्या लेखनाचा नमुना आहे. यातून त्या काळातील अस्पृश्य समाजाच्या भावना आणि त्यांचा लढा स्पष्ट होतो. तर मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.